आज आपण 12वीच्या पुस्तकातील भावेन भाव क्रियेया क्रिया हा पद्यपाठ बघणार आहोत. तर पहिल्यांदा धड्याचं नाव बघा. भावेन भाव क्रियेया क्रिया. क्रिया म्हणजे क्रिया, तुम्ही कोणतीही क्रिया करत असाल ती. आणि भावेन भाव, भाव जो भावना वगैरे जे आपण म्हणतो तो इथं अर्थ सांगायचा त्यांना, की भावनेने भावना किंवा भावाने भाव आणि क्रियेने क्रिया ज्या ठिकाणी दर्शवली जाते तशी सगळी सुभाषितं या पाठामध्ये आलेली आहेत. भूमिका बघा पाठाची. सुभाषितम नाम मुक्तक काव्य. सुभाषित म्हणजे काय तर मुक्तक काव्य होय. यस्य श्रवणम पठनम च आनंददायकम तत्सुभाषितम. सुभाषित म्हणजे काय तर ज्याचं वाचन आणि ज्याचं ऐकणं, जे वाचणं आणि ऐकणं मनाला आनंद देणार असतं ते सुभाषित होय. संस्कृत सुभाषितानि तेषां आशय सौंदर्यार्थम शब्द सौंदर्यार्थम कल्पना वैविध्यार्थम च प्रसिद्धानि एव. संस्कृत सुभाषित कशासाठी प्रसिद्ध आहेत तर त्यांचा आशय सौंदर्य, त्यांचा जो अर्थ व्यक्त करण्याचं जे पद्धती आहे ती, शब्द सौंदर्य, त्यामध्ये वापरलेले शब्द, च आणि कल्पना वैविध्यार्थम आणि त्याच्यात ज्या काही कल्पना मांडलेल्या असतात त्या, या सगळ्यांच्यासाठी संस्कृत सुभाषित प्रसिद्ध आहेत. किंतु सुभाषितानि प्रायशः वैशिष्ट्यपूर्णाः व्याकरणरचनाः अपि प्रकटीकुर्वन्ति. परंतु ही सुभाषितं काय करतात मुख्यतः तर वैशिष्ट्यपूर्ण अशा व्याकरण रचनासुद्धा हे सुभाषितं प्रकट करत असतात किंवा दाखवत असतात, तुम्हाला सांगत असतात ते. सुभाषितेषु निहितं व्याकरण सौंदर्यं परिचाययितुं एतत् सुभाषित संकलनं प्रस्तुतम. म्हणजे इथं दिलेली जी सुभाषित आहेत ही सुद्धा सुभाषित मला एकमेकाशी संबंधित अशी अजिबात नाही आहे. या प्रत्येक श्लोकामध्ये वेगळे वेगळा क्रिया किंवा वेगळा वेगळा भाव प्रकट झालेला आहे तो इथं सांगितलेला आहे. आणि सुभाषितांचं जे काही व्याकरण सौंदर्य आहे त्याची तुम्हाला ओळख करून देण्यासाठी म्हणून इथं हे सुभाषितांचा जे संकलन आहे, संच आहे, तो तुम्हाला इथं दिलेला आहे. सतीसप्तमी संस्कृतस्य विशेष रचना. आपल्या संस्कृतमध्ये व्याकरणात सतीसप्तमी ही एक वैशिष्ट्यपूर्ण रचना वापरली जाते. अस्मिन पाठे म्हणजे या पाठामध्ये सतीसप्तमी रचनायुतानी सुभाषितानी संगृहीतानी. सतीसप्तमीच्या रचना असणारे सगळी सुभाषितं यामध्ये तुम्हाला एकत्रित दिलेली आहेत. एषा रचना अल्पाक्षरा सारगर्भाचे इति तस्याः विशेषः. या पाठामध्ये दिलेली सगळी सुभाषितं कशी आहेत तर अल्पाक्षरा, खूप कमी अक्षर असणारी आहेत आणि सारगर्भा, अक्षरं जरी कमी असले तरी सुद्धा याच्यात खूप गर्भित अर्थ दिलेला आहे. तो या सुभाषित मालेचं ते विशेष आहे. विशेष काय आहे याचं तर कमी अक्षर असणारी पण खूप अर्थ, गर्भित अर्थ सांगून जाणारी अशी ही सुभाषित माला आहे. भावेन भावः क्रियया क्रिया. बघूया आपण सुभाषित. चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनं विषन्नम, अतोभिलाषो यदि ते सुखे स्यात्, चित्त प्रसादे प्रथमं यतस्व. काय म्हणतात लेखक बघा. चित्ते प्रसन्ने, चित्त म्हणजे मन, आणि प्रसन्ने प्रसन्न असल्यावर, ही दोन्हीही सतीसप्तमीच्या रचना आहेत. भुवनम प्रसन्नम, तुमचं जर मन प्रसन्न असेल तर तुमचं घरही प्रसन्न किंवा आनंदी राहतं. चित्ते विषण्णे भुवनम विषन्नम, तुमचं जर मन दुःखी असेल तर तुमचं संपूर्ण घरसुद्धा दुःखीच राहतं. अतः संधी दिलाय बघा इथं. अतः अधिक अभिलाषो, इथं अभिलाषो असं लिहायचं. अतः अभिलाषो म्हणजे जर, यदि म्हणून, यदि अभिलाष जर तुला इच्छा असेल. कशाची इच्छा? सुखे स्यात्, म्हणजे तुला जर त्या सुखाची इच्छा असेल तर चित्त प्रसादे प्रथमम यतस्व. प्रथमम पहिल्यांदा काय कर, चित्त प्रसादम यतस्व, तुझं मन प्रसन्न करण्याचा तू प्रयत्न कर. परत एकदा बघा. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, म्हणजे तुमचं जर मन प्रसन्न असेल तरच तुमचं घरसुद्धा प्रसन्न राहील किंवा आनंदी राहील. भुवन शब्दाचा अर्थ आहे घर, त्याच्यासाठी गृह, सदन, गेहे असं तुम्हाला समानार्थी शब्द तुम्ही इथं सांगू शकता. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, तुमचं जर मन प्रसन्न असेल तरच तुमचं घर आनंदी राहू शकतं. चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम,
तुमचं जर मन दुःखी असेल तर तुमचं घरसुद्धा दुःखी राहील. अतः सुखे यदि सुखे अभिलाषः ते स्यात्, म्हणजे तुला जर सुखाची इच्छा असेल, तुला जर समाधानी होण्याची इच्छा असेल तर चित्त प्रसादे प्रथमम यतस्व, मन प्रसन्न करण्याचा तू पहिल्यांदा प्रयत्न कर. आपलं मन दुःखी असेल तर आपलं घरही दुःखी राहील. एक ओळ आहे, मन करारे प्रसन्न. या उक्तीप्रमाणे तुमचं जर मन प्रसन्न असेल तर तुमचा दिवसही प्रसन्न जाईल, तुमचं घर प्रसन्न राहील आणि एकूणच तुमचं मन जर सदैव प्रसन्न राहिलं तर तुम्ही तुमचं जीवनही आनंदात घालवू शकता. त्या उक्तीप्रमाणे इथं त्यांनी सांगितलं की मन प्रसन्न असेल तर घर प्रसन्न राहील, मन जर दुःखी असेल तर घरसुद्धा तुमचं दुःखीच राहील. म्हणून जर तुम्हाला सुखाची इच्छा असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या मनाला आनंदी करण्याचा, मनाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. मग आपोआप सगळं आनंदी आणि सगळं प्रसन्न होत राहील. पुढचं बघा. दुसरा या श्लोकाचं, पहिल्या श्लोकाचं वृत्त आहे उपजाती. हे उपजाती वृत्तात बसवलेला हा श्लोक आहे. दुसरा श्लोक बघा. खद्योतो द्योतते तावत यावन्नोदयते शशी उदिते तु सहस्रांशौ न खद्योतो न चंद्रमाहा. बघा इथं काय म्हणताय. खद्योत म्हणजे काजवा, द्योतते तावत तोपर्यंतच प्रकाश देतो. द्युत द्योत असा त्याचा धातू आहे, म्हणजे प्रकाश देणे. काजवा तोपर्यंतच चमकतो. कधीपर्यंत. यावत न उदयते शशीही, शशी म्हणजे चंद्र. यावत जोपर्यंत, न उदयते शशी जोपर्यंत चंद्र उगवत नाही तोपर्यंतच काजवा प्रकाश देतो. संधी बघा. यावत अधिक न अधिक उदयते. काय म्हणतात बघा. तावत म्हणजे तोपर्यंतच, खद्यतः उद्योते तोपर्यंतच काजवा चमकतो. कधीपर्यंत. यावत न उदयते शशी जोपर्यंत चंद्र उगवत नाही. चंद्र उगवलेला नाही तोपर्यंतच काजवा चमकतो. पण काय होतं पुढं. उदिते तु सहस्रांश तू परंतु सहस्रांश म्हणजे सूर्य. सहस्र अंशो हि यस्य सहस्रांश असा शब्द आहे तो, म्हणजे ज्याचे 1000 किरण आहेत तो. सूर्य न उदिते जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंतच. खद्योतो न चंद्रमाहा न खद्योतो. परंतु जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा काय होतं. चंद्रही शिल्लक राहत नाही आणि काजवाही शिल्लक राहत नाही. परत एकदा अर्थ बघा. यावत शशीही न उदयते जोपर्यंत चंद्र उगवत नाही तावत तोपर्यंत खद्योते द्योतते काजवा चमकत राहतो. जोपर्यंत चंद्र उगवत नाही तोपर्यंतच काजवा चमकतो. तू म्हणजे परंतु. उदिते सहस्रांश सूर्य उगवतो तेव्हा. न खद्योतो न चंद्रमाहा काजवाही शिल्लक राहत नाही आणि चंद्रही शिल्लक राहत नाही. म्हणजे इथं असं उदाहरण द्यायचं आहे त्यांना. आपण असं उदाहरण देऊ शकतो की समाजात जोपर्यंत एखादी बुद्धिमान व्यक्ती येत नाही तोपर्यंत सामान्य बुद्धी असणाऱ्या माणसांचा चेव सुटलेला असतो. जेव्हा अशी एखादी बुद्धिमान किंवा सामर्थ्यशाली व्यक्ती तिथं येते तेव्हा हे जे बाकीचे कमी सामर्थ्य असणारे जे व्यक्ती आहेत त्यांचं तिथं काहीही राहत नाही, त्यांची तिथं किंमत शून्य होते. तसंच इथं त्यांना सांगायचं की जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत चंद्र आणि काजवा दोन्हीही चमकतात. पण एकदा का सूर्य उगवला तर चंद्राचंही काही शिल्लक राहत नाही, चंद्राचा प्रकाशही दिसत नाही आणि काजवा तर दिसतच नाही. हे त्यांना इथं सांगायचं आहे. या श्लोकाचं वृत्त आहे अनुष्टुप. पुढचा श्लोक बघूया. पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम. इथं काय सांगतायत. हा दैनंदिन जीवनात आपल्याला अनुभवायला येणारा हा श्लोक आहे बघा. पुस्तकस्था तु या विद्या. या विद्या जी विद्या पुस्तकस्था पुस्तकात आहे. पुस्तकात सगळं काही दिलंय, सगळं आहे पुस्तकात. पण कार्यकाले समुत्पन्ने ती जर विद्या तुम्ही मस्तकस्थ नाही केली, पुस्तकस्थ असून काही उपयोग होत नाही.
पुस्तकात असलेली विद्या तुम्ही जर मस्तकात नाही घेतली, म्हणजे तिला मस्तकस्थ नाही केलं, तर काय होतं? कार्यकाले समुत्पन्ने, वेळ आल्यानंतर म्हणजे तिचा उपयोग करण्याची वेळ आल्यानंतर, तिची गरज पडल्यानंतर न सा विद्या, ती विद्या काही कामाची नसते किंवा तिचा काही उपयोग होत नाही. म्हणजे पुस्तकात फक्त असून काही उपयोगात नाही, काही उपयोग नाही आहे त्याचा. तुम्ही जोपर्यंत ते मस्तकात घेत नाही, चांगल्या प्रकारे शिकत नाही, तोपर्यंत त्या विद्येचा तुम्हाला कितीही गरज पडली तरी काही उपयोग होत नाही, किंवा तिची गरज आहे अशी जर वेळ निर्माण झाली तरीही ती विद्या काही कामाला येत नाही. पुढं बघा, परहस्तगतम धनम, आणि दुसऱ्याच्या हातात गेलेले पैसे, म्हणजे दुसऱ्याला आपण उसणे म्हणून देतो ते पैसे, कार्यकाले समुत्पन्ने, वेळ आल्यावर सुद्धा न तद्धनम, तो पैसाही काही कामाला येत नाही. हे दोन्ही ज्या गरजा आहेत किंवा दोन्ही ज्या वस्तू सांगितल्या तिथं, दोन्ही जे गोष्टी सांगितल्यात, त्या गोष्टी तुम्हाला दैनंदिन व्यवहारात सुद्धा उपयोगाला दैनंदिन व्यवहारात सुद्धा तुम्हाला त्या बघायला मिळतात, किंवा आपण हे अनुभवलेलं असतं. आपल्याला याचा अनुभव आलेला असतो की पुस्तकात लिहिलेलं आहे, पण ते जर तुम्हाला करताच येत नसेल, रेसिपीचं पुस्तक खूप मोठं पुढं आहे, पण ते जर वाचताच येत नसेल किंवा वाचूनही जर समजलं नाही, तर त्या रेसिपीच्या पुस्तकाचा काय उपयोग आहे तुम्हाला? दुसरं असं सांगतायत की तुमच्याकडचे पैसे तुम्ही तुमच्या मित्राला एखाद्या देताय, मित्राला दिल्याच्या नंतर आपल्याला असा आत्मविश्वास असतो की बाबा मला कधीही मध्यरात्री सुद्धा माझा तो मित्र ते पैसे आणून देईल. पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा तो मित्र बरोबर आपल्याला फसवत असतो. मग तुमचे जरी असले पैसे त्याच्याकडे, तरी त्या पैशाचा काही उपयोग आहे का? तर त्या वेळेला त्या पैशाचा उपयोग शून्य असतो. भलेही ते पैसे तुमचे असू देत, पण त्या पैशाचा काही उपयोग होत नाही. तेच इथं सांगतायत, या विद्या पुस्तकस्था, जी विद्या पुस्तकात असते पण मस्तकात नसते, ती कार्यकाले समुत्पन्ने, वेळ आल्यानंतर किंवा तिची गरज आहे अशी वेळ आल्यानंतर सुद्धा न सा विद्या, ती विद्या उपयोगाची नसते. पुढचं सांगतायत, परहस्तगतम धनम, आणि दुसऱ्याच्या हातात गेलेला पैसा कार्यकाले समुत्पन्ने, त्याची गरज निर्माण झाल्यावर सुद्धा न तद्धनम, तो पैसा काहीही उपयोगाचा नसतो. विद्या आणि धन, जर विद्या तुम्ही फक्त पुस्तकातच ठेवली, मस्तकात नाही घेतली, तर तिचा वेळेला उपयोग होत नाही, गरजेला तिचा उपयोग करू शकत नाही आपण. आणि धन, तुम्ही जर ते दुसऱ्याच्या हातात दिले तुमचे पैसे, तर ते पैसे तुम्हाला वेळेला जर उपयोगी पडत नाहीत, तर ते पैसे असूनही, तुमचे असूनही त्याचा काही उपयोग होत नाही. पुढचा बघूया, चौथा. तिसऱ्या श्लोकाचा वृत्त आहे अनुष्टुप वृत्तातला आहे. पुढं बघा, चौथं, पथ्ये सती गदार्थस्य भेषज ग्रहणेन किम, पथ्य सती गदार्थस्य भेषज ग्रहणेन किम. इथं काय म्हणतायत बघा, पथ्ये सती, पथ्य म्हणजे आजारात, आता समजा ताप आलाय तर जड अन्न काही खाऊ नये असं ते सांगितलं जातं. ते पथ्य म्हणजे आपण जे पाळतो त्याला पथ्य म्हणतात. सती गदार्थस्य, पथ्य पाळल्यानंतर गदार्थस्य, गदह म्हणजे आजार, आणि आर्तस्य, आजारानं व्याकुळ झालेली जी व्यक्ती असते किंवा आजारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला भेषज ग्रहणेन किम, जर तुम्ही पथ्य पाळलं तर तुम्हाला औषध नाही खावं लागत. म्हणजे औषध खाऊन काय उपयोग आहे? जर तुम्ही पथ्य पाळत असाल तर तुम्ही चांगले होणार आहात. पुढं म्हणतायत, पथ्ये असती, म्हणजे तुम्ही जर पथ्यच पाळत नसाल तर गदार्थस्य भेषज ग्रहणेन किम, तुम्ही जर डॉक्टरांनी, वैद्यांनी सांगितलेली पथ्य जर तुम्ही पाळत नसाल तर फक्त औषधं खाऊन रोगानं व्याकुळ झालेली व्यक्ती कशी बरं होऊ शकते, कशी चांगली होऊ शकते? त्यामुळं तुम्ही पथ्य पाळत असाल तरी तुम्हाला औषध खाण्याची काही गरज नाही आहे, आणि तुम्ही जर पथ्य पाळत नसाल तर औषध खाऊन उपयोग काय आहे, असं इथं लेखक सांगतायत. परत बघा, पथ्ये सती गदार्थस्य, म्हणजे तुम्ही जेव्हा आजारी असता किंवा आजाराने व्याकुळ झालेल्या व्यक्तीने पथ्ये सती, पथ्य जर पाळली तर भेषज ग्रहणेन किम, औषधाची काय गरज पडेल? पुढं, पथ्ये असती गदार्थस्य, जर आजाराने व्याकुळ झालेल्या व्यक्तीने पथ्य पाळली नाहीत तर भेषज ग्रहणेन किम, औषध खाऊन त्याचा उपयोगच काय?
असं इथं लेखक आपल्यासाठी उपदेश करतायत. या भावेन भाव क्रिया क्रिया, तुम्हाला आता 4 श्लोकात हे लक्षात आलं असेल की प्रत्येक श्लोकामध्ये काहीतरी वेगळा उपदेश केलेला आहे आणि तो वेगळा उपदेश म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अनुभव घेत असतो, आपल्याला ते अनुभवाला येत असतं. असेच पुढचे 4 श्लोक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.